श्री गणेशाय नमः. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या सुरुवातीलाच आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेत आता पुढे पाहत आहोत. इथे आपली सायली देवाकडे प्रार्थना करत आहे की देवा, आज मी जे संकट स्वतःवर ओढवून घेते त्यातनं मला माझं भूतकाळातले काही क्षण आठवू दे. मला माझा भूतकाळ, मला माझे आई वडील मिळू दे. त्याच्यासाठी मी इतकी मोठी रिस्क घेते आणि त्या येणाऱ्या संधीला मला सोनं करून दे असं देवाजवळ ती प्रार्थना करते, इच्छा मागते. आणि बघा ना, योगायोगाने बाप्पाच्या डोक्यावरचं ते छानसं फुलंही खाली आशीर्वाद म्हणून पडलेलं असतं. त्या फुलाला पाहून सायलीला इतका आनंद होतो. कळत नकळतपणे देवाने कौलच दिलेलं आहे की तुला तुझ्या कामात यश मिळणार. आता हे यश फक्त असं टिकून राहू दे आणि मिळू दे असं देवाजवळ प्रार्थना आपली सायली करते. आणि आता नवीन सुरुवात आयुष्याची करायची आहे तर आजच करूया असं म्हणत ती निघालेली आहे. आपण पाहतोय अश्विनला त्याचे बाबा हॉस्पिटलमध्ये घ्यायला गेले आणि अश्विन त्याच्या बाबांना प्रश्न विचारू लागला की तुम्ही मला कधी घ्यायला येत नाही, आज काय विशेष. तर ते म्हणतात की मला मम्माकडनं तुझ्या सगळं कळालं. तर तो म्हणतो तुम्हाला जे कळालं ते काय आहे. तर तो सांगतो की तुझ्या बायकोच्या म्हणजे प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल कळले. तर तो म्हणतो माझी अशी इच्छा आहे, मला त्या विषयावर पुन्हा कधीही बोलायचं नाही, घरातही कोणीही विषय काढू नये. प्रताप म्हणतो पण तुला काय वाटतं ते तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला हवं होतं. तू अजूनही मला काही सांगितलेलं नाही. हे सगळं काही तू मला तुझा मित्र या नात्यांतरी सांगायला हवं होतं. मला माझ्या मुलांचा वडील नाही तर मित्र व्हायला आवडेल. तर आता इथे अश्विन सांगू लागतोय की ती मुलगी फार खोटारडी, मला तिच्यावर किंवा तिच्या पोटातल्या बाळाबद्दल काहीही वाटत नाही आणि त्या विषयावर आपण पुन्हा आयुष्यात कधीही बोलायचं नाही किंवा विचार पण मनात आणायचं नाही असं मी ठरवले. प्रताप म्हणतो तू अजून त्यातनं बाहेर पडलेलं मला दिसत नाही आहे. जर तू ठरवले ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं तर मग तू नव्याने आयुष्याची सुरुवात का नाही करते. तुझ्या आयुष्यात मनमोकळेपणाने राहा ना, म्हणजे तुझ्या आयुष्यात दुसरं कोणाला एंट्री मिळेल. आणि का एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली आणि तुझं हे दुःख विसरून टाकायला त्यांनी मदत केली, हरकत काय आहे नव्याने सुरुवात करायला आयुष्याची. इथे मात्र अजून तरी माझ्या मनाची अजून खोलवर तयारी झालेली नाही. तोपर्यंत तरी मला ह्या विषयामध्ये गुंतूच नाही. मला आता कुणावरती विश्वास राहिलेला नाही. कोणी माझ्या आयुष्यात यावं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवावं आणि त्याने माझ्यासोबत आयुष्यभर साथ द्यावी असं कोणीच उरलेलं नाही का रे बाबा. तर आता इथे प्रताप म्हणतो तुझं मन मोकळं हलकं होण्यासाठी तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रड आणि हवं तितकं रडवून घे, पण नव्याने आयुष्याची सुरुवात करायला मी तुला मदत करेल आणि आपण तुझ्या आयुष्याची नव्याने घडी बसवूया. आणि इथे तो बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवतो. सॉरी बाबा, मी इतके दूर गेलो होतो तुमच्यापासून, आज मला पुन्हा तुमच्याकडे परत यायला मिळाले. तर इथे बापलेकाची ही छानशी संवाद आपल्याला पाहायला मिळणार, छानसं त्यांच्यामध्ये झालेली बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळणार. इकडे मात्र तयारी चालली आहे रात्री जो सीन रिक्रिएट करायचं त्याची. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर मेन म्हणजे ते खेळणं. तर अर्जुन म्हणतो हो आणले, मी तुला द्यायचंच विसरलो. आता खरं तर अर्जुनला फार भीती वाटते की ह्या सगळ्या प्रकरणात ना खरं तर सायली तर आहेच आहे आणि सायलीचं होणारं बाळ म्हणजे अर्जुनचं बाळ तेही ह्या सगळ्या प्रसंगांना साक्षीदार असणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणात सायलीला काही झालं तर त्याच्या आयुष्यातले दोन महत्त्वाचे व्यक्ती कायमशी निघून जाणार, हे त्याला नको आहे. तर आता तो तिथे तिला म्हणत असतो की तू तुझी काळजी घे आणि काही वाटलं तुला तर तू मला लगेच सांगायचं, गाडी थांबवायची अजिबात वेळ काढायचा नाही. सायली त्याला प्रॉमिस करते. त्या खेळण्याकडे एक टक पाहते सायली. त्या जुन्या आठवणी तिला आठवू लागतात. जेव्हा ती जायचं म्हणतो ती रडत असते. अर्जुनने तिला ते खेळणं दिलेलं, ते खेळणं हातात धरतच बाय 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 करत ती बाहेर पडलेली, ते सगळं काही तिला आठवतं. तितक्यात रविराज काका चला निघायचं का असं म्हणत येतात आणि मग ती तिच्या हातातलं खेळणं पटकन तिच्या पर्समध्ये ठेवून देते. आणि मग इथे निघायचं म्हणत अर्जुनला म्हणतात की चल. तर अर्जुन म्हणतो की नाही, मला जरा अर्जंट काम आहे तर मी जरा बाहेर चाललो आहे, तुम्ही जा पुढे, मी चाललो आहे असं म्हणत तो तिथून जायची ॲक्टिंग करू लागतो. खरं तर त्याने ठरवलं आहे यांच्या गाडीच्या मागेच गाडी ठेवायची. तर तो त्यांच्या मागे मागे निघणार आहे हे त्यांना माहीतच नाही. सायलीचा आणि अर्जुनचा जो प्लॅन आहे तो आता सुरुवात झालेली आहे. तर इथे कुठून सुरुवात करायची सायलीला इथे रविराज काका विचारतात आणि मग ती त्यांना सांगते तुम्ही गाडी चालू तर करा, मग मी तुम्हाला हळूहळू सांगते कुठे कुठे जायचे. छान प्रकारे त्यांचा तिघांचा तिथे संवाद चालू असतो आणि तिघंही त्या गाडीत बसून माता श्री गणेशाय नमः असं म्हणत निघालेले आहे त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी. तर आता आपण सायलीची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल, पुढे काय होईल हे सगळं काही पाहण्यासाठी पुढे जे काय एपिसोड आहे तो पाहावेच लागेल. आता पाहतोय आपण त्यांच्या गाडीच्या खाली ऑइल लीक झालेली, ते लीक झालेलं ऑइल काय आहे हा प्रकार
खरं तर त्यांनी येण्या अगोदरच ह्या बदमाश राकेशने त्यांचे गाडीचे ब्रेक काढलेले, त्यांचे ऑइल टँक खाली गळेल अशी केलेली आहे, जेणेकरून त्यांच्या गाडीचा ब्रेकही लागणार नाही, ऑइलही संपून जाणार आणि त्यांची गाडी जागेवरच पलटी होणार किंवा ब्रेक न लागल्याने ती कुठेतरी आदळणार, आपटणार आणि त्याने खरं तर बाय केलं आहे खऱ्या तन्वीला, प्रतिमाला आणि रविराजला. त्याला माहिती हे 3 लोक आज ह्या घरातनं गेले ते पुन्हा कधीही वापस येणारच नाही. त्याने तितकी तयारीच भारी केलेली. तर आता आपण पाहतोय की सायलीला रस्ता विचारत रविराज काका गाडी चालवत असतात. तर तू नक्की कुठे नेते हा प्रश्न आता आपल्या रविराजला आणि प्रतिमाला पडला आहे, कारण त्यांना माहिती हा तोच रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरती ती घटना घडलेली. आता रविराज विचारत आहे सायलीला, सायली नक्की कुठे जायचे. सायली त्यांना सांगत असते. सायलीला पण त्या जुन्या आठवणी आठवू लागतात आणि आज काय झाले बघा ना, पावसाचं वातावरण झालं आहे, ढगाळ वातावरण आणि इतकी सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्या सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्याला पाहून जीव घाबरायला झाला आहे. म्हणून प्रतिमा आपल्या रविराजला म्हणते की तुम्ही जरा गाडी ना हळू चालवा, मला फार भीती वाटते. मला का कोणाच ठाऊक ती रात्र ते क्षण आठवू लागले. असाच पाऊस होता, असंच वादळ सुटलेलं होतं आणि असंच ती रात्र अंधारमय. इथे प्रतिमा घाबरलेल्या अवस्थेत गाडीत बसलेली असते. ते दोघंजणं बोलत असतात. त्यांचं बोलणं पाठीमागे सायली ऐकत असते. आणि सुंदर पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाला हवीशी गोष्ट म्हणजे गरम केलेल्या शेंगा फोडून खायचा. तरी ते छान आपल्या विमलने शेंगा गरम करून आणलेल्या आहे, त्या खायला सुरुवात इथे केलेल्याच आहे. तितक्यात काय झालं की सोसाट्याचा वारा सुटला, सगळं काही उडायला लागलं. तर विमल म्हणते की मी पटकन जाऊन दार खिडक्या बंद करते. तर कल्पना म्हणते आज जरा विचित्रच वाटतंय ना, असं सोसाट्याचा वारा कधी सुटत नाही का कोणाच ठाऊक, आज फार भीती वाटते. आणि त्या रात्रीची त्या काळोखाची पुन्हा एकदा कल्पनाला आठवण झाली. असा सोसाट्याचा वारा त्याच दिवशी सुटला होता आणि त्याच दिवशी ती घटना घडली होती वाईट. तर आपण इकडे पाहू राहिलो आहे हे सगळं, इकडे यांनाही जरा खटकते की आजच हा सोसाट्याचा वारा का सुटला असेल आणि हे सगळं काही आजच का घडते. म्हणून प्रतिमाही चिंतेत आहे. रविराजजवळ ती बोलूनही दाखवत आहे. त्या दोघांमधला तो संवाद आणि आपली सायली लहानपणचे क्षण आठवते. असंच झालं होतं त्या दिवशी, रात्रीचा अंधारामध्ये हे सगळे तिघंजणं गाडीत बसून चाललेले आणि आपली सायली ना त्या गाडीच्या मागच्या बाजूला अशी सीटला उभी राहते मागे तोंड करून आणि मागच्या गाड्यांकडे पाहत असते. आणि त्या गाडीतला एक व्यक्ती तिला खानाखुणा करत असतो, तेही तिला आठवतं. आणि आपण पाहतोय अर्जुनला ना जरा डाऊट येतो की गाडी इतकी स्पीडमध्ये कमी पण होत नाही, हा सगळा काय प्रकार आहे. तर तो पण घाबरला आहे आता तिथे. आपली सायली मात्र त्या सगळ्या क्षणांना आठवून स्वतःला त्रास होऊ लागला आहे, तरीही ते आठवण्याचा जोर देण्याचा मेंदूला प्रयत्न करते आणि ती प्रयत्न करतच आहे. हां, चला आपण आता इकडे हेही पाहू शकतो की मधुभाऊंनी डोळे उघडले. मधुभाऊंचा एक पाय हालत होता, एक हात हालत होता ना, आत्ता दोन्हीही हात दोन्हीही पाय मधुभाऊंनी हलवायला सुरुवात केली. त्यांना ती क्षण आठवत आहे. आपली सायली काकुळतीला येऊन किती असं मनापासून बोलत होती की सांगा ना मीच तन्वी आहे का, तिला हे सगळं जाणून घ्यायचं आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या. आणि ती माहिती असणारी व्यक्ती म्हणजे प्रथम एकच व्यक्ती आहे, मधुकर भाऊ. आणि मधुकर भाऊ आता स्वतःला इतकं जिद्दीने इतकं तातडीने तडक उठवून बसतायत आणि एकदम महत्त्वाचा सीन, मधुकर भाऊ आलेले आहे शुद्धीवर. त्यांचा पॅरालिसिसचा जो काही प्रकार होता तो आत्ता इथे संपणार आणि एकच हाक मारणार, सायली. चला आता मधुकर भाऊ बोलायलाही लागले. आता पुढे येणारे ट्विस्ट म्हणजे आता सायली या सगळ्या रिटेकमध्ये जिवंत राहते की नाही, तिला ते क्षण आठवत आहे. तो माणूस म्हणत होता ना तुमच्या गाडीला उडवणार, तुम्ही मरणार, ढगात जाणार, ते तिला आठवू लागतं. ती पुन्हा एकदा मागे वळून पाहते. तिला तो ट्रकमधला व्यक्ती दिसू लागतो, तोच व्यक्ती, तेच खानाखुणा, त्या सगळ्या ती पाहू लागते. तिला ते स्पष्ट आठवू लागतं आणि त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मग ती परत डोळे बंद करते. तिला आई वडील दिसतात, लहानपणीचा अर्जुनही दिसतो आणि मग तिला इतकं बरं वाटायला लागलं की मी इतकी जवळ पोचले आणि मला जे हवं होतं ते मी मिळवलं शेवटी. म्हणजे माझी स्मृती जवळजवळ पूर्णपणे परत आली असं तिला जाणवू लागतं आणि आणखी काही गोष्टींचा ती सखोल असा अभ्यास करू लागते. रविराज मात्र घाबरलेले ते गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्यांच्या ब्रेक दाबल्याने गाडी थांबतच नाही आहे.
तर आपण इकडे पाहतोय की राकेश गेला आहे नागराजला सगळं जे त्यांनी घडवून आणलेलं आहे ते सगळं सांगण्यासाठी. त्याने कसं कसं काय काय केलं आहे वर्णन करून ते सगळं सांगत असतो की मी ते सगळं ऐकलं. त्याच्यानंतर मी गाडीचा ब्रेक फेल करायचं ठरवलं. आता मी जे ठरवलं आहे त्याच्यानुसार खरं तर खरी तन्वी, प्रतिमा आणि रविराज हे तिघेही किल्लेदार एकाच दिवशी एकाच ठिकाणी संपणार, म्हणजे त्यांचं चॅप्टर्स ओव्हर असं म्हणत तो मोठ्या बडाईक दिमाखाने मारत असतो. त्याने जो प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये जर अर्जुन खरंच स्वतःच्या इतक्या महत्त्वाच्या व्यक्तींना गमावून बसणारी ही गोष्ट पण आता इथे आपण पाहतोय. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर खरंच तिघांना इतका आनंद होतो. सचिन तर म्हणतो बरं होईल. राकेशने सगळं काही वर्णन केल्यानंतर खरं तर आता इथे सचिन म्हणतो की अर्जुनला खरंच त्याला एकटं पाहताना त्यांनी सगळं गमवताना पाहताना त्याला इतका आनंद होणार आहे. त्याने सगळं हिरवून घेतले त्याच्याकडनं. तर तो म्हणतो त्याच्याही आयुष्यातली त्याची येणारं बाळ, त्याची बायको आणि त्याच्या जवळचा सिनियर ते सगळं त्याच्यापासून दूर जाणार आणि तो किती खचणार आणि तो खचला आहे त्या गोष्टीचा आपल्याला नंतर फायदा घेताच येणार. हे सगळं काही ऐकल्यानंतर नागराजला मात्र खूप आनंद होतो. फक्त आता त्याची गोड बातमी कानावर पडू दे अशी देवाकडे तो प्रार्थना करतो. तर लगेच इथे राकेश ॲक्टिंग करून दाखवतो. घरून फोन येईल, रविराज काका हे सगळेजण गेले आणि मग मी असं बोलेल, मी रडेल आणि मी तिथे सांत्वनाला जाईन. हा नागराज मात्र म्हणतो जे काही होईल ते होईल. सगळ्यात पहिले ना अख्ख्या पनवेलला पेढे वाटायचे बरं का तिघे जर गेल्यानंतर. तिघंही इतके जोरात हसू लागतात. त्यांची जी सुवर्णसंधी त्यांच्यासाठी ती आता त्यांच्या समोर आहे. त्यांना फार आनंद होतो आहे. इथे मात्र रविराज काका घाबरलेले, घाम फुटला आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की आता इथे लागत नाही आहे ब्रेक. आणि पाठीमागनं आपला अर्जुनही पाहतो आहे. त्यालाही जाणवतं आहे की यांच्या गाडीचा ब्रेक काही केला लागत नाही, गाडी तर थांबवायला हवी. आता सायलीच्या ते लक्षात येतं. सायली इकडे तिकडे पाहू लागते. प्रसंग फारच गंभीर आहे हे लक्षात आलेलं असतं. रविराज मात्र आता काय करावं म्हणून सगळ्यांना बोलू लागतो की गाडीचा ब्रेकच लागत नाही, काय करायचं. तर सायली घाबरलेली आणि अर्जुन मात्र आता लांबूनच म्हणत असतो सिनियर ब्रेक दाब, हँड ब्रेक दाब. पण सिनियरच्या काही लक्षात येत नाही. सायलीला मात्र खूप घाबरल्यामुळे ते जुने क्षण आठवू लागतात. त्या क्षणांच्या इतक्या जवळ ती पोचलेली, डोळे बंद करावे आणि उघडावे ना तसं तिला लख्ख सगळं दिसू लागलं आहे. तिचे बाबा दिसू लागले, तिची आई दिसू लागली, लहानपणीचं छोटंसं गोंडस अर्जुन दिसतोय, पूर्ण आजी दिसते. सगळे असे तिला ठळक अशा अक्षरात जसं आपण म्हणतो ना तसे स्पष्ट दिसू लागलेले. तरी ते तिची गेलेली स्मृती तिला परत मिळाली. ह्या गोष्टीचं तिला झालेला हा आभास. आणि इथे मात्र रविराज इतका घाबरलेला आहे, प्रतिमाही घाबरलेली, ब्रेक लागत नाही, काय करायचे, कशी गाडी थांबवायची, आवरायची. सगळेजण आता ह्या विचारात आहे. पण मात्र सायली एकदा वेगळ्याच दुनियेमध्ये अडकलेली आहे. तिची ती छोटीशी दुनिया, ती म्हणजे तिची लहानपणीच्या आठवणी तिला स्पष्ट लख्ख दिसत आहेत. मात्र आता आपण इथे पाहतोय आपली जी आजी आहे ना ती फार घाबरलेली आहे. तन्वी करत अख्ख्या घरभर आवाज देते, हाका मारू लागली आहे आणि सगळ्यांना ती बोलवते की तन्वी कुठे गेली बघा ना, मला खूप भीती वाटते, मला फार भीती वाटते असं म्हणत सगळ्यांना हाका मारत असते. आजी जोरात रडू लागते, ओरडू लागते आणि आजीने इतकी जोरात अशा आता आरोळी ठोकलेली आहे, तन्वी आणि इकडे तिकडे कावरे सगळीकडे शोध करा ना, माझी तन्वीचा शोध घ्या ना असं म्हणत आजीने जो काही लाव फोडलेला आहे ती जी आवाज आहे ना तो घरभर इतका पसरतो आणि सगळेजण आजीच्या खोलीच्या दिशेने मग धावत सुटतात. खरं तर तो आजीला झालेला भास, ते स्वप्न, हा जो काही संकेत आला आहे ना आजीला की आपली तन्वी, रविराज आणि प्रतिमा हे तिघंही संकटात आहे, तो जो काही आहे ना त्यांना आलेला संकेत. तर हे सगळं काय म्हणून सगळेजण घाबरतात. आजी मात्र म्हणत असते की तन्वीचा जीव धोक्यात आहे, तिला बोलवा, तिला वाचवा, तिला कुठे शोधा. आता इथे सगळेजण आजीला शांत करतात. आजीला म्हणतात की आजी तू शांत हो, हे बघ स्वप्न होतं तुझं, रात्र आहे, तू झोपली होतीस आणि आता उठली. अश्विनला सगळे विचारतात हे सगळं काय. खरं तर आजीला हा भास झालेला असेल बहुतेक असं इथे अश्विन म्हणतो आणि शांत करायला आजीला पाणी वगैरे देतात आणि आजीला शांत एकदम 2 मिनटं शांत बस म्हणतात. तर आता आपण पाहू राहिलो आहे तर इथे आजी एकदम जवळची म्हणू शकतो आपण तन्वीच्या, त्याच्यामुळे तन्वीवर कुठले संकट आलं की ते आजीला जाणवतं असंही म्हणू शकतो. पण सगळेजणांचा अर्थ काय की आता आजी झोपेतनं स्वप्न पाहिलं म्हणून असं ओरडू लागली. पण आता या पुढे ना खरं जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तो जबरदस्त ट्विस्ट म्हणजे आता इथे लहानपणीच्या सगळ्या आठवणी ठसठशीत दिसू लागल्या, आठवू लागले.
आणि आपली सायली इतकी खुश आहे, तिला एवढ्या प्रसंगामध्ये आनंद झालेला आहे. खरं तर तिला ह्या गोष्टीची अजूनही जाणीव नाही की आपण मृत्यूच्या एकदम जवळ पोचलो आहे. त्याच्याबरोबर आपण अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. अर्जुनच्या बाळालाही आपल्यासोबत मृत्यूच्या दारापर्यंत ओढून आणलेलं आहे. आणि हा जो प्रसंग आहे खरं तर अर्जुनसाठी फारच भयंकर आहे. कारण ही इकडे ही खुश आहे, हिला वाटते की मला सगळं आठवते, पण अर्जुन बघतोय की सगळेजण त्याच्याजवळचे म्हणजे ह्या 3 जण व्यक्ती, येणारं बाळ चौथं, 4 व्यक्ती जवळचे इतक्या मृत्यूच्या जवळ जाऊन पोचले. त्यांना वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घालताना पाहायला मिळणार. जोरजोरात ओरडतोय, हँडब्रेक दाब सिनियर, हँडब्रेक दाब सिनियर. चला पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.